एका इंडला आपल्याला पाहायला मिळेल खैरवाडी, दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. मोहन आणि निलेश ही जोडी आपल्याला मैदानात जात असताना पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र पाली संघ आपल्याला पाहायला मिळेल. कर्जत विभागातील तो संघ डिक्सल पाली हा संघ. या ठिकाणी नक्कीच आमचे आत्या भाऊ म्हटले तरी हरकत नाही. सदा पारदी या दादांच्या माध्यमातून या शुभेच्छा येत आहेत. अति सुंदर बीसीसी चिंचवली व आयोजन त्यालाच जोड सुमधुर आवाज मनोज उघडे समालोचक पाहून मन भरून गेलं आणि तृप्त झाले लोचन. खरंच चिंचवली संघाचे आणि समालोचक मनोज उघडेचे मनापासून सरचे स्वागत. आमच्या लाडक्या सदा दादाचं या स्पर्धेच्या वतीने बीसीसी चिंचवलीच्या वतीने सरचे स्वागत आहे. चालू सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका इंडला आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर खैरवाडी संघ, तर एका इंडला विचार केला तर डिक्सल पाली हा संघ. दोन्ही संघ मात्र एकाच कॅलिबरीचे आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मोहन आणि निलेश ही जोडी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांना सांगू इच्छितो रिव्ह्यू आहे. 4 ओव्हरचा सामना आहे. त्या ठिकाणी पंच आणि पाली संघाला एक सूचना आहे. 2 बॉलने पॅनलाइज केले जाते म्हणजे पॉवर प्ले सर्कलचे फक्त तुम्हाला 4 चेंडू फेकले जातील याची नोंद असू द्या. पहिला चेंडू गोविंद, पहिला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मोहन आणि निलेशची ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला तर खैरवाडी संघाच्या माध्यमातून गोविंद हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फिरकीची जादूगारी आपल्याला पाहायला मिळाली. फक्त 4 चेंडू फेकायचे आहेत. या ठिकाणी मात्र कमी चेंडू मागे जास्त दबाव बनवण्याचा प्रयत्न असेल टीम डिक्सल पाली संघाला. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी जवळपास क्षेत्ररक्षक कोणी नाही. या 1 बाउन्स ओव्हर दी रोप चालला. इथून मात्र पॉइंटला, डीप पॉइंटला येतोय दमदार चौकार बॅट्समॅन मोहनच्या बॅटमधनं. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल विचार केला तर दुसऱ्या चेंडूवर चौकार आला. अद्याप या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक असतील. याही 2 चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर फटका इथे मात्र स्टेट अँड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. मोहन आपल्याला पाहायला मिळेल. यात नॉन स्ट्रायकिंगला आपल्याला निलेश पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर या ओव्हरचा विचार केला तर फक्त 4 चेंडू फेकायचे कारण पॅनल्टी या ठिकाणी ॲड केली जाईल. 2 बॉल्स पॅनल्टी केली जातील. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 4 धावांचं 5 धावा धावपलिकावर आपल्याला पाहायला मिळतील. 5 धाव संख्येने अकाउंटमध्ये चौकाराने खोललं होतं. हे सिंगलने खोललं होतं क्षमा असावी. त्यानंतर ऑन स्ट्राईक आपल्याला मोहन पाहायला मिळाला. मोहनच्या बॅटमधनं चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर लगातारचे 2 चेंडू डॉट पाहायला मिळाले. खैरवाडी संघ तुम्हाला विनंती आहे आपण प्रत्येकी ओव्हरला टीम मिटिंग करू नका. तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक दिला जाईल याची नोंद असू द्या. स्कोर कार्ड मध्ये थोडासा बदल झालाय. चौकार आलाय फक्त 4 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच गोरेगाव दीपक आणि असलवाडी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. गोरेगाव दीपक तेच पिळता वाटत जाळेत. 4 धावा धावपलकावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सीताराम आपल्याला पाहायला मिळतं. ऑन स्ट्राईक 4 चेंडू मात्र नॉन स्ट्राईक होता. निलेश आपल्याला पाहायला मिळेल. पुलारले फटका बसलाय. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय. फाईन मध्ये चेंडू चाललाय. त्या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली जाते आणि 1च धाव.
लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असलं कळलं नाही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल विचार केला तर वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू इथे मात्र पंच सांगत असताना लेग स्टिकला मिस करत आहे मोहन. आज कुठेतरी थोडासा लेझी क्रिकेट खेळतोय, कारण मोहनचा खेळ मी बऱ्याचदा बघितलाय. एक हार्ड हिटर आहे. डिक्सन पाली संघाच्या माध्यमातून नेहमीच त्याचा खेळ चांगला केला जातोय आणि अशा निराशा पूर्णपणे उमटवल्या असतील मोहनवर. मोहन आणि निलेले जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत 40+ धावा बनवू शकतील, परंतु त्या धावा बनवण्यासाठी जिद्द चिकाटी मेहनत सर्व काही समर्पित करून एकांकित करून एकजूट करून ते मात्र ध्येय ठेवावं लागेल. फटका चांगला आहे. शॉर्ट अँड फुल अँड पॉवरफुल अँड सक्सेसफुल मॅक्झिबिशन हा षटकार डीजे. आकाश डीजे मास्टर त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष कौतुक आहे. कॅमेरामॅन रोशन मात्रेचं सुद्धा सहर्ष कौतुक आहे. कॅमेरामॅन राज अवाटेचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. हा चेंडू चांगला आहे, पुढ्यात टाकला होता. या ठिकाणी मात्र ओव्हरपिच चेंडू होता, त्याला यॉर्कर बनवले गेले मोहनच्या माध्यमातून. त्याचनंतर ऑपरेटरच्या भूमिकेत आपण पाहू शकाल ब्रदर स्पोर्टची ही धडधड नेहमीच आम्हाला ऐकायला मिळते. ऑपरेटर आमचे लाडके प्रेमळ स्वभावाचे आणि शांत स्वभावाचे ओनर आपल्याला पाहायला मिळतील विकी दादा पारदे. त्यानंतर स्कोरच्या भूमिकेत नेमके समालोचकाचा पाठीचा गणा आज अनिल आम्हाला पाहायला मिळतात. त्यांचा या स्पर्धेच्या वतीने आई फटका चांगला आहे. जेवढ्या गतीने चेंडू फेकला गेला त्याच्या तिप्पट वेगाने चेंडू आउट ऑफ द स्टेडियम फेकून दिला. बॅट्समन मोहनच्या बॅटमधनं अजून एक तडाका बेगिट मॅक्सिमम हा येतोय, अजून एक धमाका डीजे. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सीतारामचा राम राम करत असताना या ठिकाणी मोहन आपल्याला पाहतोय. एक चेंडू सीताराम तर एक चेंडू मोहन, एक चेंडू मोहनचा तर एक चेंडू सीतारामचा. डॉट आला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर पुन्हा डॉट आला, त्यानंतर षटकार आला. आता षटकार आला, डॉट येईल का? हा फटका बसला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एक चिके सिंगल तर मिळेल. क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट मिडनचा क्षेत्ररक्षक होता, त्या ठिकाणी सरकला गेला. एक चिके सिंगल आपल्याला पाहायला मिळते आणि सिंगलच्या मदतीने दापलकावर धावसंख्या 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. येस पंच. तर डिंक्सवाली मैदानात जायचंय. पंच आवश्यकता असेल तरच घ्या, कारण 4 ओव्हर लवकरात लवकर उरकल्या जातात, जेणेकरून खेळाडू कक्षामध्ये आपण पाणी ठेवलं आहे. तोपर्यंत ऐकूया आकाशदादाच्या माध्यमातून एखादी धून डी जे ब जा ओ. क्रीडांगण पाहतोय, एक क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. ग्राउंडचे मालक माननीय श्री अखिल शेठ बुबेरे आणि शाबाज काका बुबेरे या दोन्ही माझ्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. पिण्याच्या पाण्याची सोय आज मात्र आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी मात्र रबर बुबेरे उर्फ गुड्डू
प्रत्येक वर्षी पाहायला मिळतं मॅन फ्रॉम गोरेगाव. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत आहे. ही स्पर्धा आपण अनुभवतेच्या स्पर्धेला बोल पुरस्कृत केलेत. माननीय श्री बाळू मारुती वारगडा मॅन फ्रॉम कोपरेवाडी यांचं या स्पर्धेच्या वतीने स्वागत आहे. प्रथम ते चतुर्थ ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. विष्णुदादा गावंडा आणि भरत गावंडा यांच्या माध्यमातून सामनावीराच्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. दत्ता डोंगरे साहेब, त्यानंतर 2 कूलर आपल्याला पाहायला मिळतात. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर. हाही फटका चांगला आहे. लॉलीपॉप चेंडू, असे चेंडू बक्षणार नाही. बॅट्समन मोहन ऑन दी फायर डिज बजाव. कूलर आपण पाहतो बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मान्य श्री अभिजित दुर्वास भगत आणि चिंचवली 4 या टीम करणं जर हे 2 कूलर आपल्याला पाहायला मिळतात. 24 धावा फलकावर. चांगली फटकेबाजी मोहनच्या बॅटमधून अद्याप आपल्याला पाहायला मिळाले. हा चेंडू चांगला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप. जोरदार अपील, फलंदाज बाद. अंपायर स्पिंगर अप, यानी कि बल्लेबाज को दिखाया पवेलियन का रास्ता. डीजे डीजे मास्टर रंगात आले. आपण बघू शकाल त्या ठिकाणी मोहनच्या बॅटमधनं 11 चेंडू फेस केले. 23 धावा बनवल्या गेल्या. 209च्या स्ट्राईक रेटने ती धावगती आपल्याला पाहायला मिळेल. चांगली फलंदाजी अद्याप पाहायला मिळाली मोहनच्या माध्यमातून. हा चेंडू डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लगभग विचार केला बॅट्समॅनला. सांगा त्या या पिचवर बॅटिंग आहे, त्या पिचवर नाही. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली फटकेबाजी. फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, टिपला जाईल 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक या ठिकाणी दुसरा लागत असताना राजच्या स्वरूपात टीम पाली संघाला मास्टर. नेक्स्ट मॅच गोरेगाव दीपक आणि असलवाडी दोन्ही संघांनी लगेचच तयार राहायचं याची नोंद असू द्या. हा चेंडू फ्रंट फुटवर आले होते. पुनर्शा जागा बनवली होती. अंडर बॉक्स स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तो प्रयत्न फसला गेला. इथून जसा मोहन बाद झालाय तसा जिम्मेदारी कोणी घ्यायला मागत नाही. दाफलकावर दाफलक आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर 24 धावा ऑन बोर्ड. पुलालेन फटका बसला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पुनर्शा, तोच क्षेत्ररक्षक निवडलाय. कॉपी बुक स्टाईल फलंदाज होईल बाद. कल्पेश बॅक टू पवलियन.
तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खैरवाडी संघासाठी मात्र रायगड विभागातील एक चांगले नामवंत समालोचक उद्या आणि परवा त्यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. नक्कीच विचार केला तर भेकरेवाडीचे सुपुत्र आमचे परम मित्र वाईस ऑफ वांगणी भेकरेवाडी स्वप्नील हवाले यांच्या माध्यमातून खैरवाडी संघासाठी शुभेच्छा आल्यात. फटका चांगला आहे, हलक्या क्षेत्राने टॅप केलं जात आहे. निलेशच्या माध्यमातून एक धाव तर कंप्लीट केली जाईल आणि एकच धाव. फटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याला बेट करून वन बाउन्स ओव्हर दी रोप ओव्हर कव्हरचा इनफिल्ड आउट ऑफ फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. अजून एक दमदार चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो डिक्सल संघाच्या माध्यमातून. चांगला आहे, गॅपमध्ये पुनर्च्या चेंडूला फेकून दिलाय. त्या ठिकाणी जवळपास क्षेत्ररक्षक कोणी नाही. चेंडू चाललाय मैदानाला गुदगुल्या करत. त्या ठिकाणी येतोय आपल्याला अजून एक पाहायला मिळाला फाईनचा हा फटका निलेश जुगरेच्या बॅट मधनं. अजून एक दमदार चौकार डीजे. आपल्याला पाहायला मिळते 33 धावा. हा फटका फसला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे फसलिपचा क्षेत्ररक्षक होता सरकला गेला लगेच त्याला बॅकअप सुद्धा आलं होतं. यष्टीरक्षक आपल्याला बबन आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू अद्यापही झाले गेलेत गजाननचे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 34 धावा दापलकावर 40 प्लस धावा बनवणं गरजेचं होतं, परंतु या ठिकाणी 40 धावा जरी बनल्या ना तरी सन्मानजनक स्कोर होऊ शकतो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे, बॉडीवर आदळला गेला. निर्धाव चेंडूची सांगता जोरदार अपील गेली जाते. शेवटचा चेंडू शिल्लक 34 धावा. ऑन बॉल टीम डिक्सल पाली संघाच्या या लागत असताना शेवटचा चेंडू शिल्लक. हाई चेंडू ओव्हर पिच होता. बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा चेंडू संपर्क नाही आहे. बॅट अँड पॅड मधनं यष्टीरक्षकाच्या हातात हा चेंडू विसावला गेला. 34 धावा धपलकावर येणारे 24 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे. गोरेगाव संघाचा कर्णधार आणि त्या ठिकाणी असलवाडी संघाचा कर्णधार लगेचच आमच्याशी संपर्क साधायचा आहे. कॉम्बॉक्स मध्ये आपल्याला यायचं आहे आणि लगेचच त्या ठिकाणी आपल्याला टॉच केला जाईल याची नोंद असू द्या.
टॉस झाला गेला त्या ठिकाणी टॉस जिंकलाय गोरेगाव संघाने आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. हा चेंडू इथे मात्र बॉडीवर आदळला गेला. गोरेगाव संघ टॉस जिंकला आणि फलंदाजी स्वीकारले. येस, पहिला चेंडू निर्धाव आलाय. इथून मात्र धाबा बनवायच्या आहेत, धाबा रोखायच्या आहेत. एका एंडला धाबा रोखायच्या आहेत, एका एंडला धाबा बनवायच्या आहेत. एका एंडला डॉन चेंडू टाकायचे आहेत, एका एंडला धाबा बनवायच्या आहेत. पुला लेन गॅप चेंडू फेकून दिला. त्या पटकासाठी क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येईल. एक धाव कंप्लीट. निलेश आहे. एकच धाव, एका धावपेक्षा जास्त काही मिळणार नाही. धावफलकावर धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर एकाने अकाउंट खोलला गेला. श्री गणेश झाला गेलाय. या 35 धावा इथून मात्र रोखायच्या आहेत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मोहनच्या बॅटमधनं एकांकित किल्ला लढवला गेला. 11 चेंडू 23 धावसंख्येची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. चला सामना चालू करा पंच. जशी जोडी आपल्याला पाहायला मिळाली होती पाली संघाच्या माध्यमातून लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, तशी जोडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खैरवडे संघाच्या माध्यमातून बबन आणि काशीनाथ ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला ना तर या ठिकाणी मात्र या 35 धाबा रोखायच्या. अद्याप तो संघर्ष चालू आहे. हा फटका चांगला आहे की आपण चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट दिला जाईल का आणि निर्धाव चेंडू नंतर कुठेतरी एक चिक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. वाईट चेंडू आला होता, त्यानंतर एक चिके सिंगल पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल असलवाडी विपक्ष गोरेगाव दीपक ही दोन संघ आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला तर धामणी आणि दामणवाडी संघाला चंद्रकांतजी डुमना आणि चंद्रकांतजी गावंडा यांना विनंती आहे आपण संपर्क करायचा आहे. जो संघ उशीर करेल त्या संघाला लगेचच 2 बॉलने पॅनलाइज केले जाईल याची नोंद असू द्या आणि जेवढा उशीर करेल तेवढे बॉल वाढले जातील याची नोंद असू द्या. फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू फेकून दिला. त्या ठिकाणी निलेश आहे. बस झाला, बॉल धरला तर टोपी पडली तरी चालेल. फलंदाज बाद काशीनाथ. बॅक टू पवेलियन. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते इन ॲक्शन मध्ये वन डाऊनचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी मोहनच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण पहिल्या ओव्हरमध्ये पाली डिक्सल संघाचा जर विचार केला तरी 4 धावा होत्या. तर तशीच प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तब्बल विचार केला तर हा चेंडू इथे मात्र पंच सांगत असताना ऑफस्टिकला मिस करत आहे. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. चेंडू चाललाय मैदानाला गडगड करत असताना फाईनचा तो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 2 धावा लेग बायज या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. अंपायरच्या भूमिकेत अनंता कावंडा मान फ्रॉम चिंचवली. खूप मोठी हस्ती आहे आदिवासी टेनिस क्रिकेट विश्वातील. म्हटलं गेलं तर सर्वप्रथम मुखावर नाव येतं. अंबरनाथ तालुक्याचं नाव घेतलं तर अनंता कावंडा हे नाव कॅप्टन कुल म्हटलं तरी हरकत नाही आहे. कारण अंबरनाथ तालुक्याचा पूर्ण भार या अनंतावर नेहमीच असतो. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत शरद भगर त्यांच्या माध्यमातून काल आपल्याला समालोचन ऐकायला मिळालं. आजही ऐकायला मिळेल. तीळ मात्र शंका नाही आहे. चेंडू इथून मात्र चांगला आहे. याच्या अगोदर लेग बायच्या 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर आज चिक्के सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. बॅटची इनसाइड एज लागली होती त्या ठिकाणी तर स्लपचा क्षेत्ररक्षक होता आणि एक चिक्के सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. डबलगावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतील. आत्ता मात्र
आपल्याला पाहायला मिळाली ती P1च्या षटकामध्ये खैरवाडी संघाच्या माध्यमातून तशी गोलंदाजी या पाली संघाच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली. परंतु जशी फलंदाजी केली मोहनने तशी फलंदाजी एखादा फलंदाज करेल का खैरवाडी संघाचा? येणारे चेंडू असतील 18 आणि 30 धावसंख्येची या ठिकाणी गरज आहे सामना फिनिश करण्यासाठी. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तब्बल विचार केला तर चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. थोडं फास्टली गेला पंच. सामने स्पीडअप करा पाली संघ. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सागरला आपण पाहू शकाल. आणि ऍक्शन मध्ये राईट आर्म ओव्हर केला जातोय. राईट आर्म राऊंड ओव्हर केला जातोय. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज लेफ्ट हँड बॅट्समन बबन एक हार्ड हिटर आहे. हा फटका चांगला आहे. ओव्हरपीच चेंडू होता. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट केले जाईल आणि एकच धाव एका धावपेक्षा जास्त काही मिळणार नाही. चांगली गोलंदाजी मोहनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. P1च्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पवारला आज कुठेतरी कडक उन्हामध्ये रनिंग करायला लावले आहे सर्व खेळाडूंनी. नक्कीच फिटनेस आपण बघू शकाल. शरद भगत यांची आपण फिटनेस बघू शकाल. असं वाटतं त्याला पोटच नाहीये. हा चेंडू डान्सिंग डाऊन विकेट घेण्याचा प्रयत्न होता. पंच सांगत आहे का हा चेंडू इथून मात्र वाईट आहे. वाईटच्या स्वरूपात धावफलक हल्लं जाईल. स्कोर कार्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फ्लाय होत असताना ऑन बोर्ड 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात टीम खैरवाडी संघाच्या ह्या धावा. हा चेंडू इतर मात्र बॅटची एज होती आणि फलंदाज होईल बाद. अजून एक विकेट बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. रामदास बॅक टू पॅव्हिलियन. आणि नक्कीच या ग्राउंडचे मालक माननीय श्री शाबाज काका बुबेरे यांचं आगमन झाले गेले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. तर नक्कीच आपल्याला धून ऐकायला मिळाली. चांबडी कांबडी चमकते उन्हात चमकते ना काळ पडेला ना ऊन लागत बराच. अतिशय कडक ऊन 36 ते 37 सेल्सिअसचं येऊन आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी नक्कीच रिक्षा चालक मालक या ठिकाणी यांचं आगमन झालं गेलंय. अनंत कदाळी उर्फ पदा यायचं आपण आपलं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. फटका या ठिकाणी स्टेट अँड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड पान मधनं हा चेंडू विसावला गेला. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल निर्धाव चेंडूची सांगता थोडासा बॅकफुटला ढकललाय. या ठिकाणी मात्र डिक्सन पाली या संघाने खैरवाडी संघाला. परंतु इथून जबाबदारी घ्यावी लागेल. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. बबन मैदानात उभा आहे परंतु त्याला पार्टनरशिप बिल्डअप करण्यासाठी कोणी जबाबदारी घेत नाही. हा चेंडू चांगला बॅट आणि चेंडूचा अजिबात संपर्क नाही. चेंडू पडल्यानंतर लगेचच कुठेतरी चेंडू पडल्यानंतर थोडीशी फिरकीची जादूगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि चेंडू पडल्यानंतर वळण घेतलं आणि तिथून मात्र चेंडू रिलीज व्हायच्या अगोदरच कुठेतरी बॅटची ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सागरच्या माध्यमातून अतिशय चांगली गोलंदाजी कमबॅकिंग ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अवघं 35चं टार्गेट. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिले जाते. एकच धाव असेल. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. बबनला इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील कारण आता सामना थोडा लांब जात चालला गेलाय. कारण याही ओव्हरचा विचार केला तर लगभग फक्त 3 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्यामध्ये विचार केला तर 2 सिंगल 1 वाईड आहे.
शेवटचा चेंडू शिल्लक. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा, या ओव्हरमध्ये 5 चेंडू 3 धावा. हा फटका चांगला आहे, ओव्हरपीच चेंडू होता. त्या ठिकाणी मात्र कापच्या शिल्लक आपल्याला पाहायला मिळत आहे. एकच धाव मिळाचा क्षेत्ररक्षक होता, फरकला गेला मोहन. आणि एक धावेच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. तब्बल विचार केला तर निलेश पांगारा. 12 चेंडू 26 धावा रोखायच्यात, परंतु सलामीला गेलेला फलंदाज अजूनही मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. इंडियन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक बबन खैर आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, तो बबन आपल्याला पाहायला मिळतो. इथून मात्र बबनला जिम्मेदारी डोक्यावर घेऊन खेळावा लागेल. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे, जोरदार अपील करण्याचा प्रयत्न होता, परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. धावफलक स्थिर, धावफलकावर धावसंख्या फक्त आणि फक्त 26 धावा. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. 9 धावा धावफलकावर. येणारे 11 चेंडू 26 धावा. हा फटका फसला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि पप्पू डायमार आणि सोलट तिकडं ऊन झाला आधीच. चांगली गोलंदाजी निलेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आई चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, निर्धाव चेंडूची सांगता. ज्या खेळासाठी बबनला जाणलं जातं ना, तो खेळ अद्याप बबनच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही. 24 चेंडू 35 धावा बनवायच्या होत्या असं वाटलं होतं. 2 ते 3 ओव्हर मागे सामना फिनिश करेल बबन, परंतु प्रत्येकाची वेळ असते. ह्या ठिकाणी हा फटका चांगला गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेतली जाईल का? दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही, कारण बबनला चांगले ठाऊक झाले आपल्या बॅटला मिडल चेंडू होत नाही. त्याकरिता आपण इंडला जो फलंदाज आहे त्याला चान्स देऊ. आता येणारे चेंडू 8, लागणारी धावसंख्या 23. अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन ही स्पर्धा आपण अनुभवतोय. या स्पर्धेचा आज दुसरा दिवस. बीसीची चिंचवली आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
हा फटका चांगला आहे गॅपमध्ये चेंडू फेकून दिला त्या ठिकाणी शतरक्षक आहे परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. जसं बबनले म्हटलं की मी नॉन स्ट्राईक इंडवर जो फलंदाज आहे त्याला संधी देतो आहे आणि तेच कृत्य या ठिकाणी घडत असताना षटकार आला आणि षटकारच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 18 धावा. या षटकाराची गरज होती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या ओव्हरमधील 7 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू इथून मात्र निर्णायक आहे. इथून गरजेचं आहे खैरवाडी संघाचा विचार केला तर मोठा फटका येणं गरजेचं आहे. हा फटका चांगला आहे की आपण चेंडूला फेकून दिलाय. एक धाव तर कंप्लीट केले जाईल त्या ठिकाणी मौन आहे आणि एकच धाव. येणारे चेंडू असतील 6 लागणारी धावसंख्या 16. नेक्स्ट मॅच असलवाडी तयार राहायचंय आणि गोरेगाव लगेचच तयार राहायचं आपण. नकोय 6 चेंडू 16 धावा. हा लागणारी धावसंख्या 16. 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कल्पेश येतोय गोलंदाजी मार्कवर. एक चांगला गोलंदाज आहे. पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पंच सांगत असताना वाईट आहे. वन बाउन्स वॉर्न सुद्धा दिलं जात आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आता उर्वरित समीकरण आहे 6 चेंडू 15 धावा. असाच सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. बोरीची वाडी विपक्ष चिकनीची वाडी. तो सामना येऊन ठेपला होता. 2 चेंडू आणि 12 धावसंख्येवर हा चेंडू इथे मात्र फटका बसलाय. शॉर्ट पिच चेंडू होता. बॅटच्या टोइनला चेंडू आउटसाइड एज लागली. फलंदाज बाद. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी सीताराम. बॅक टू पवेलियन. मास्टर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आता उर्वरित समीकरण 5 चेंडू 15 धावा. फटका फसला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे निलेश. टिपला जाईल फलंदाज बाद. वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो 3रा. तर उर्वरित समीकरण आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी मात्र येणारे 4 चेंडू आणि 15 धावा.
4 चेंडू 15 धावा. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे, परंतु पंच आमच्याकडे वळले तर लाईन थोडीशी खराब आहे. लेग स्टिकला मिस करत असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर उर्वरित समीकरण आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी बघितले गेले तर येणारे 4 चेंडू आणि 14 धावा. हा फटका चांगला आहे, सरदेशीत हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साईडचा फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद. दत्ता बॅक टू पॅव्हिलियन. सांघिक यश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. थँक्यू डीजे मास्टर. 3 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोविंद येतोय मैदानात. पुलवालेंचा हा चेंडू गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी शतरक्षक आहे, एकदा तर कंप्लीट केली जाते. फर्स्ट अटेम्प्टला चेंडू उचलून फेक केले आणि पुनर्शा याही चेंडूवर सांघिक यश लागत असताना टीम लिक्सल पाली या संघाला तिथे सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिली नाहीये. या चेंडूवर मात्र आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं 1 चेंडू आणि 12 धावा. हा फटका चांगला होता. त्या ठिकाणी 6 ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. मोहन आहे और पाली संघ कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्डलक टीम खैरवाडी संघ 35 धावा डिपेंड केला या ठिकाणी पाली संघाने. आपल्याला पाहायला मिळतं या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. नो डाऊट अबाउट ज्याने 11 चेंडू फेस केले, 23 धावा बनवल्या. गोलंदाजी करत असताना 1 विकेट आपल्या नावावर केली. मोहन यायचंय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गोरेगाव संघ विपक्ष असलवाडी संघ. असलवाडी संघाने लगेचच क्षेत्ररक्षण करायचं आहे, इन व्हायचं आहे. असलवाडी संघ